So welcome again. I was telling you that you should use positive expressions for leaving your previous job. Temporary employment, seasonal employment, company closed, lockdown च्या period मध्ये company closed झालेत बरेच. So at that time you should mention company closed, plant closing, company was in loss. Such phrases you should use. So if you come across such questions in the private sector, then you should avoid answering such questions. These questions are not legal, or these questions are somewhat show partiality, may show partiality. Therefore you should be very careful before answering such questions. If you are asked your race, your religion, your creed, this should not be asked in private sector. But if you come across such questions related to your race, religion and creed, it means that there may be some partiality. Therefore don't answer such questions. असे जे क्वेश्चन्स आहेत की तुमचं धर्म कोणतं, तुमचं वंश कोणता वगैरे असे जर प्रश्न विचारले गेले प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर मात्र असे क्वेश्चन्स आन्सर देऊ नये. हे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत त्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी वगैरे असते, तर ऍट दॅट टाइम सच क्वेश्चन्स आर देअर रिलेटेड युअर कास्ट अँड रिलिजन. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये असे प्रश्न जनरली विचारले जात नाहीत. Be careful about such questions. Present a positive, honest picture of yourself during your job search. The information that you provide is likely to become part of your permanent employment record. Therefore, you should provide what the information which is true. Answer all the questions honestly. Provide the information which the employer requires, and all the needed qualifications you should mention, and the qualifications which you have, you should mention all those qualifications. असे क्वालिफिकेशन जे तुमच्याकडे आहेत असेच क्वालिफिकेशन्स तुम्ही मेन्शन करावेत. सगळी माहिती जी आहे ते यथोचित आणि व्यवस्थित करेक्ट इन्फॉर्मेशन, एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्ही द्यावी. And target your qualifications. Include only those that meet the specific needs of the job. हे लक्षात ठेवा की जे जॉब साठी आवश्यक क्वालिफिकेशन, तुमच्याकडे भरपूर क्वालिफिकेशन्स असतील, बरेच काही तुम्ही कोर्सेस केले असतील, पण असे कोर्सेस मेन्शन करायचे जे या जॉबला सुटेबल आहेत. अदरवाइज यू शुड नॉट मेन्शन, इट इज नॉट नेसेसरी टू मेन्शन ऑल द कोर्सेस, ऑल द थिंग्स विच यू हॅव. आता आपण जॉब अप्लिकेशनचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट बद्दल आपण चर्चा करणार आहोत. वी आर गोइंग टू डिस्कस दी फॉर्मॅट ऑफ जॉब अप्लिकेशन. So first in the format you will come across the information related to your contact information. आधी तुम्ही contact information तुमच्याकडे तयार असली पाहिजे, दिलं पाहिजे. Then you should give your name, your address, your city, state, pin code, phone number, email address and date. बरेच विद्यार्थी असे असतात ग्रामीण भागातले, त्यांच्याकडे ईमेल नसतो. ईमेल ऍड्रेस तयार करून घ्यायचा आपण. ईमेल ऍड्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ईमेल ऍड्रेस आणि एकच ईमेल ऍड्रेस एकदा आपण तयार केलं की तेच ईमेल ऍड्रेस नेहमीसाठी परमनंटली वापरायचा. राईट डाऊन इन नोटबुक मध्ये मेन्शन करून ठेवा, विसरायचं नाही ईमेल, पासवर्ड वगैरे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर एम्प्लॉयर, ज्याला तुम्ही अप्लिकेशन लिहितात, एम्प्लॉयर्स कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, नेम, टायटल, कंपनी ऍड्रेस, सिटी, स्टेट, पिन कोड, अँड देन सॅल्युटेशन. त्यानंतर सॅल्युटेशन, रेस्पेक्टेड सर, डिअर सर, असं जे सॅल्युटेशन आहे ते सॅल्युटेशन तुम्हाला लिहावं लागेल. देन बॉडी ऑफ द लेटर, जे जॉब अप्लिकेशन आहे त्याचा मध्य भाग, बॉडी ऑफ द लेटर, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. So the body of your application letter lets your employer know what position you are applying for, why the employer should select you for an interview, and how you will follow up. The body of your application is very important. Body of the application चे दोन पॅरेग्राफ्स, फर्स्ट पॅरेग्राफ, मिडल पॅरेग्राफ आणि शेवटचा जो पॅरेग्राफ असतो दॅट इज कन्क्लुजन. ते कन्क्लुजन असतं. तर अशा जे पॅरेग्राफ्स आहेत ते पॅरेग्राफ सिस्टमॅटिकली आपण अरेंज केले पाहिजेत. ते पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्या जॉब आपले जे एम्प्लॉयर आहे ते एम्प्लॉयरला वाटलं पाहिजे की कॅन्डिडेट इज व्हेरी गुड अँड हिज लँग्वेज इज व्हेरी गुड, ही हॅज गिव्हन ऑल द रेलेव्हंट इन्फॉर्मेशन, असं वाटलं पाहिजे त्याला. So in the first paragraph, what you should mention, the first paragraph of your letter should include information on why you are writing. Mention the job you are applying for and where you found the job listing.
Include the name of a mutual contact if you have one. You might conclude by briefly and concisely saying why you think you are an ideal candidate for the job. सगळं मेन्शन करायच्या आधी then you should tell that why you are ideal candidate for the job. त्या जॉबसाठी तुम्ही चांगले कॅन्डिडेट का आहात हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित सांगितलं पाहिजे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे महत्वाचं आहे. सो देन मिडल पॅरेग्राफ जे आहेत ते सुद्धा व्यवस्थित अरेंज करा. यू शुड टेल अबाउट युअर क्वालिफिकेशन. तुमचे जे क्वालिफिकेशन वगैरे आहे that you should mention in the middle paragraph why you are suitable candidate, and you should try to pursue you should try to you should try to persuade the employer ला persuade करायचा प्रयत्न करायचा तुम्ही त्या application मध्ये letter मध्ये. That's very important. So write 1 or 2 sentences which can help to persuade the employer so that you should get selected. That you should write. तशा पद्धतीने तुम्ही ड्राफ्ट करायला पाहिजे. ड्राफ्ट आधीच करून ठेवलं असेल तर उत्तम राहील. So final paragraph. Conclude your application letter by thanking and expecting that you will be considered for the position. Include information on how you will follow up. And then complimentary clause and शेवटी complimentary clause, sincerely signature for a hard copy of letter. These are the things you have to do. So here is address, sender's address, John Donaldson, 8 Sioux Circle, Smithtown, CA 08067909555. John.Donaldson@emailexample.com, August 15, 2020. So this is the address. This is the address of your address, sender's address. हा sender's address आहे. अशा पद्धतीने sender's address लिहायचा. तुमचं जे ईमेल आयडी ते सुद्धा मेन्शन करायचं आणि आजची डेट सुद्धा मेन्शन करायची. Address of the person or company you are writing. ज्याला तुम्ही लिहितात, ज्या कंपनीला तुम्ही लिहितात त्याचा ऍड्रेस, मॅनेजर असेल मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह असेल तर एक्झिक्युटिव्हचा ऍड्रेस, एव्हरीथिंग इज गिवन हियर. देन सब्जेक्ट लाईन, application for the post of dash. Reference, your advertisement appeared in dash and date. Subject line, reference and date you should mention and then salutation, dear Mr. so and so. त्याचं नाव असेल तर ते नाव लिहायचं. त्यानंतर आपण पाहिलं की बॉडी ऑफ द लेटर, फर्स्ट पॅरेग्राफ, मिडल पॅरेग्राफ अँड दी कंक्लुजनच्या नंतर थँकिंग यू, हे कॉम्प्लिमेंटरी क्लोजर, सिन्सिअरली युअर सिग्नेचर अँड नेम. दीज आर द थिंग्स यू हॅव टू मेन्शन इन द लेटर. इथे एक जॉब अप्लिकेशन एक्झाम्पल दिलेलं आहे. अप्लिकेशन फॉर दी रोल ऑफ सेल्स मॅनेजर at so and so place, dear Mr. so and so. This is with reference to your job requirement on portal for the manager. I truly believe that my qualifications and experience make the candidate for the job. I completed my MBA in sales and marketing from so and so company, so and so institute. I have this particular area as my specialization. वगैरे वगैरे सगळे डिटेल्स इथं तुम्हाला मेन्शन करावे लागतील या middle paragraph मध्ये. And then you have to move to say at the end, I have attached my CV to the email for your reference. Please have a look at it. I hope to meet you and discuss this opportunity further. तुम्हाला असं सांगावं लागेल की you are very eager to face the interview. Then best regards, your contact number, your email ID. So these are the things you have to mention. And then here is another job application letter, sample 2, the job application for assistant manager.
So this is second job application letter, sample 2, subject job application for assistant manager. So and so I am writing to apply for the position of assistant manager supply at your esteemed company. Know about the job role through a member of your team, and the details are given here. I have completed my master's in supply chain management from the university management training for a year at so and so company. I gained knowledge and experience about supply chain management in an e-commerce field and so and so. Working at your esteemed company will be very good experience. असे काही sentences इथं दिले that will help to persuade the employer. हे सगळे काही मी व्हॉट्सअपवर टाकणार आहे तुम्हाला, so that you should get model answer to write application job. I request you to consider my application for the post. My resume and covering letter are attached to the mail. Please refer to them for more information. Kindly feel free to contact me for further discussion. Thank you. Yours sincerely, your name, your mobile number, your email ID. So another job application letter, sample 4, that we are going to discuss here. Subject job application for the post of English teacher. Dear sir, madam, this is regarding your advertisement published in portal regarding vacancy of English teacher. I would be glad to apply for the role. Teaching has always been my passion and I have always been great with students. The supervisor at so and so for 5 years. I have experience of working as supervisor for 5 years. I also taught class 6 and 7 for 2 years. My qualification and experience match your requirements. So this is another job application letter, sample 4. I have attached my resume for consideration and request you to consider my application for the role. If you find it suitable, please feel free to contact me. And the details are mentioned below. Thank you. Yours sincerely, your name, your mobile number, and we came to the close of the presentation, today's lecture on job application. जॉब ऍप्लिकेशन वरचा जो लेक्चर आहे आज आपण इथं संपवत आहोत. याची जे स्टेट फॉर्मॅट्स आहेत काही ऍप्लिकेशनचे ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपवर टाकेन. यू हॅव टू स्टडी दोज फॉर्मॅट्स. सो आय स्टॉप शेअरिंग.